हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला गरमीच्या सीझनसाठी खास 2 रेसिपी दाखवणार आहे. एक आहे भोपळाची खीर आणि दुसरी आहे कैरीची आंबट गोड चटणी. दोन्ही रेसिपी खूपच स्पेशल आहे, खूपच सूथिंग आहे. गरमीच्या मौसमसाठी खूपच परफेक्ट आहे. भोपळाची खीर बनवायला मी एक सिक्रेट ट्रिक पण दाखवणार आहे. जे ट्रिक वापरल्यावर तुमच्या खीरचे दूध कधीही फाटणार नाही. अगदी परफेक्ट, स्मूथ आणि क्रीमी बनवून तयार होणार आहे. चला मग पहिले मी तुम्हाला दाखवते कैरीची चटणी. चटणी बनवायला मी घेतली 2 कैरी. कैरी आता सोलून धुवून घ्यायची. येथे बघा मी धुवून आणली आहे. आता चला कट करून घेऊया. तुम्हाला जसं इझी वाटते तसं तुम्ही कापू शकता, काय हरकत नाही. आणि साईज पण तुमच्या आवडीनुसार करू शकता. कैरी आतमधून कडक झालेली आहे. मी असं कट करते. आतमधून गोठळे फेकून द्यायची. इथे बघा असा. आणि त्यानंतर कट करायची. मी एक प्लेट मध्ये घेते आणि अशी प्रकारे मी दोन्ही कैरी कापून घेते. कापून घेतले. आता चला फ्राय पॅन कडे, म्हणजे फ्राय पॅन घेऊ शकता, कढाई घेऊ शकता, काय हरकत नाही. थोडंसं तेल घालून घेतले. तेल छान गरम होऊ देऊ आणि त्यानंतर तडका घालू. अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून मेथी दाणे आणि 1 टीस्पून बडीशोप. आता फोडणीला छान तडतडू द्यायचे. कलर थोडासा चेंज झाला पाहिजे आणि खूप छान सुगंध यायला पाहिजे. हीट मीडियम वरती ठेवलाय मी. आता बघा मित्रांनो, कलर पण चेंज झालाय आणि खूप सुंदर सुगंध पण येते. आता कैरी घालून घ्यायची. कैरी घालून चांगले मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून थोड्या वेळासाठी आपण झाकण लावून घेऊया. 3 ते 4 मिनिटांसाठी मीडियम टू लो हीट वर. त्यानंतर आता परत एकदा मिक्स करायचं आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे. आता 2 कैरीसाठी मी 1.5 वाटी पाणी घालते. पण पाणी एवढे काय जास्त नको घालू, म्हणजे की खूप जास्त घालायची गरज नाहीये. नंतर जर कैरी शिजायच्या आधी जर पाणी सुकलं तर अजून आपण घालू शकतो नंतर. म्हणून आता मी 1.5 वाटी घालते. झाकण लावून घेऊ. उकळी येऊ देऊया. आता उकळी आलेली आहे. आता आपण गोड पदार्थ जे काय ते तुम्हाला घालायचे आहे. मी थोडासा गूळ घालते आणि थोडीशी साखर घालते. नंतर चेक करू चव. जर अजून लागत असलं तर अजून थोडीशी घालून घेऊ नंतर. आता एवढेच घातले मी. आता थोडे मसाले पण घालायचे आहेत. अर्धा टीस्पून काळा मीठ आणि 1 टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि अर्धा टीस्पून पेक्षा थोडासा जास्त मी लाल तिखट घालते. चांगले मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून घेऊ. नंतर एकदा चेक करायचे. मीठ लागत असलं तर अजून थोडासा घालायचं परत. आणि तेव्हा आपण साधा मीठ घालू, म्हणजे काळा मीठ नाही, साधा मीठ. आता बघा मित्रांनो, पाणी सुकलं आहे खूप. पण कैरी अजून शिजली नाहीये. म्हणून अजून थोडासा पाणी मी घालून घेणार आहे. आणि मी चेक पण केले चव. अजून थोडीशी साखर लागते, म्हणून मी अजून थोडीशी साखर घालते. आणि थोडंसं मीठ पण लागते, म्हणून मी 2 चिमूटभर मीठ घालते, साधा मीठ घालते आता. आणि थोडंसं पाणी पण घालून घेते, कारण पाणी थोडं कमीच आहे. अजून कैरी शिजायला अजून थोडासा टाइम लागणार आहे. आता मी परत झाकण लावून घेते, जोपर्यंत कैरी छान शिजत नाही तोपर्यंत. आता बघा मित्रांनो, कैरी छान शिजलेली आहे आता. पण थोडं पातळ पातळ दिसतंय, म्हणून मी थोडा थोडा मॅश करते आणि थोडं सुकवून घेते. म्हणजे कन्सिस्टन्सी आपल्या मनासारखं झालं की आपण बंद करू हीट. थोडा थोडा मॅश करते. आणि आता झाकण लावायची काय गरज नाहीये. असं उघडच कुक करायचं. आता बघा मित्रांनो, मला आता ठीक वाटते, बरोबर वाटते. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता मी हीट बंद केले. आता चटणीला पूर्णपणे थंड होऊ द्यायची. थंड करून फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. 10 ते 12 दिवसासाठी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून खाऊ शकता. जेवणासोबत नाही तर जेवणानंतर थोडीशी चटणी तुम्ही सर्व्ह करा. खूपच यम्मी लागते खायला. जरूर रेसिपी ट्राय करा मित्रांनो. ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. आता मी तुम्हाला दाखवते भोपळ्याची खीर.
भोपळ्याची खीर बनवताना अक्सर काय होते की दूध फटते. म्हणजे भोपळा कधी-कधी कडू असते म्हणून दूध फाटते आणि खीरच्या जागेवर खीस होऊन जाते. तेव्हा खायला अजिबात चांगले लागत नाही. म्हणून मी तुम्हाला सिक्रेट एक ट्रिक दाखवणार आहे. म्हणजे तुमची खीर कधीही फाटणार नाही. अगदी परफेक्ट होऊन तयार होणार आहे. खीर बनवायला मी एक कवळी भोपळा घेतली. तुम्ही बघू शकता अगदी कवळी असली पाहिजे. आता मी सोलून घेते. सोलून आता उभ्या कट करते असा आणि आतमधलं पोर्शन म्हणजे बीचं पोर्शन आपल्याला थोडासा फेकून द्यायचे. एक स्पून घेतले मी आणि असा आतमधलं पोर्शन थोडासा काढून टाकते. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. असं दोन्ही तुकड्यासाठी करायचे. त्यानंतर भोपळा धुवून घ्यायची. धुवून घेतले मी. आता त्याला ग्रेट करून घ्यायचं. ग्रेट करायला एक बारीक ग्रेटर पाहिजे आपल्याला, महीन ग्रेटर. मोठा ग्रेटर नका घेऊ खीरसाठी. आता त्याला ग्रेट करून घेऊया. ग्रेट करून झालेला आहे. आता भोपळा थोडासा पिळून घ्यायचा, म्हणजे थोडा पाणी काढून घ्यायचे भोपळ्यामधून. असा हाताने दाबून असा पिळून घेते मी. कॉटन क्लॉथ वापरून पिळून घ्यायची काय गरज नाहीये. एवढे जास्त पिळायची गरज नाहीये. थोडा पाणी काढून घेते. म्हणून मी हाताचाच वापर करते. बघू शकता मी कसा करते. एवढासा पाणी मी फेकून देते आणि इथे आहे आपले भोपळा. आता चला पॅन, हांडी जे काहीतरी घ्यायचे असेल ते तुम्ही घ्या. थोडासा गावरान तूप घालून घ्यायचं आणि चांगलं गरम होऊ द्यायचा. तूप गरम झालं की आपल्याला इथे भोपळा फ्राय करून घ्यायची. आता मी भोपळा घालून घेते पॅन मध्ये. थोडासा सुटवून घेते, सुट्ट करून घेते. आणि आता आपल्याला खूप छान फ्राय करायचे. 2 इन्ग्रेडियंट पाहिजे आपल्याला आता फ्राय करायला. ते आहे, एक आहे मीठ आणि दुसरं आहे ते सिक्रेट, म्हणजे जे सिक्रेट टाकून आपली खीर अजिबात फाटणार नाही ते. तर पहिले मी 2 चिमूटभर मीठ घालते एक भोपळ्यासाठी. मीठ अजिबात जास्त नाही घालायचं, म्हणजे आपण स्वीट डिश बनवतो. थोडंसं मीठ घातलं की स्वीट डिशचं चव अजून घट्ट होते, अजून टेस्टी लागते, एन्हान्स होते. म्हणून थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता घालायचे आहे ते सिक्रेट, ते आहे बेकिंग सोडा, म्हणजे खायचा सोडा. अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे, जास्त नाही. एवढासा बेकिंग सोडा घातल्यावर आपली खीर अगदी परफेक्ट बनून तयार होणार आहे. अजिबात फाटणार नाही. तर हा तुम्ही नक्की वापरून बघा, अगदी परफेक्ट होईल. आता चांगले फ्राय करायचे मीडियम हीटवर लगातार असा हलवून 3 ते 4 मिनिटासाठी कमीत कमी फ्राय करायचे आणि त्यानंतर बघा कलर अगदी ट्रान्सलुसंट झालेला आहे आणि क्वांटिटी पण कमी झालेली आहे. आता दूध घालायचा टाइम आहे. आता खीर बनवायला मी पहिल्यापासून दूध उकळून ठेवलंय. उकळून थोडासा घट्ट करून ठेवला आहे. त्यातून मी 1 ग्लास दूध घालते. फुल क्रीम दूध आहे आणि मलाई सोबतच घालते. मलाई काढून नाही ठेवले. मलाई सोबत मी 1 ग्लास दूध घालते. जर तुम्ही पहिल्यापासून घट्ट करून नाही ठेवला तर दूधची क्वांटिटी अजून थोडा जास्त करू शकता. माझ्यासाठी 1 ग्लास परफेक्ट आहे. अगदी ठीक आहे, बरोबर आहे. आता झाकण नाही लावायचं, अशाच उघडच कुक करायचं आणि थोड्या वेळाने हलवत राहायचे, म्हणजे एकसारखा कुक झाला पाहिजे म्हणून. हीट मीडियमवर आहे. आता बघा मित्रांनो उकळी यायला लागली. आता चला थोडेसे ड्राय फ्रुट्स घालून घेऊया. तुमच्याकडे कोणतेही ड्राय फ्रुट्स आहे ते तुम्ही घालू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते. मी थोडेसे बदाम आणि थोडेसे मनुके घातले. चांगले मिक्स करून घेऊया. थोड्या वेळासाठी अशाच हलवून कुक करायचे, जोपर्यंत भोपळा अगदी परफेक्ट शिजत नाही तोपर्यंत. 100% शिजल्यानंतरच आपल्याला साखर घालायचं आहे. शिजायच्या आधी नाही घालायचं, नाहीतर क्रीमी नाही बनणार, स्मूथ नाही बनणार. आता खूप छान शिजल्यानंतर मी घालते थोडीशी साखर, म्हणजे 1/4 कप साखर घातले मी आणि अर्धा टीस्पून वेलचीचा पावडर सुगंधासाठी. नंतर तुम्ही एकदा चेक करून घ्या, जर लागत असलं तर अजून साखर घालू शकता. आता मी अशाच उघडं कुक केले आणि थोडंसं सुकवून घेतले. तुम्ही बघू शकता आता कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झालेली आहे.
मला अगदी परफेक्ट वाटते. आता मी हीट बंद केले. आता चला खीर पूर्णपणे थंडा होऊ देऊ आणि त्यानंतर सर्व्ह करू. सर्व्ह करायच्या आधी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी चिल खूप छान लागते खायला. आता आपली खीर अगदी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की अजिबात दूध फाटलं नाहीये. अगदी खूप छान स्मूथ आणि क्रीमी खीर बनवून तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी माझ्या ट्रिक फॉलो करून नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज